कुणाल कामराच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा अपडेट आहे। कुणाल कामरा प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांनाही समन्स बजावण्यात आलेले आहेत। दुसऱ्या समन्सनंतरही कामरा जबाब नोंदवण्यासाठी आलेला नाहीये आणि पोलिसांचं एक पथक कामराच्या मुंबईतल्या घरी या संदर्भामध्ये दाखल झालंय। कुणाल का येत नाही आणि तो कधी येतोय हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान कुणालबाबत माहिती नाही असं कामराच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलंय। कुणाल गेल्या 10 वर्षांपासून तामिळनाडूमध्ये राहतोय अशा पद्धतीची माहिती कामराच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेली आहे। परंतु यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुणाल कामराच्या या शोला जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांनाही समन्स पाठवण्यात आलेले आहेत आणि या प्रेक्षकांचेही जबाब आता नोंदवले जाणार आहेत। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सूरज, या सगळ्या प्रकरणामध्ये प्रेक्षकांना सुद्धा समन्स बजावण्यामागचा उद्देश काय? नक्की काही पोलीस अधिकारी आहेत ते म्हणतायत की यामध्ये एक एसओपी असते, त्या एसओपी प्रमाणे जे ऑडियन्स होते त्यापैकी काही लोकांचं स्टेटमेंट नोंद केली जाणार आहे। मात्र जे सिनियर अधिकारी आहेत त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असल्या कारणाने स्टेटमेंट घेण्याची एवढी गरज नाहीये, मात्र प्रोटोकॉल असल्या कारणाने ह्यांचं स्टेटमेंट घेतला जाणार आहे असा सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र 2 समन्स दिल्यानंतरही देखील कुणाल आतापर्यंत पोलिसांसमोर गेलेले नाहीये, त्यांचं स्टेटमेंट नोंद केला नाहीये त्यांनी। या प्रकरणी 3रा समन्सही देखील इश्यू केला जाऊ शकतो असा सूत्रांचं म्हणणं आहे। जी, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर कुणाल कामराच्या शोसाठी जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना सुद्धा पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये आता नक्की पुढे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते बघणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।